झी 24 तास एक पाऊल पुढे। विदर्भाकडे आपण वळूया। राज्यात एकीकडे दुष्काळाचं सावट असताना दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यामध्ये हजारो क्विंटल धान पावसात सडतंय। देवरी तालुक्यामध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयातलं हे चित्र आहे। 3 तालुक्यातनं खरेदी केलेला कोट्यवधी रुपयांचा धान पावसात सडतोय। आमगाव, सालेकसा या तालुक्यांमधून 2009-2010 मध्ये सुमारे 2.25 लाख क्विंटल धानाची खरेदी 1000 रुपये क्विंटल दराने झाली होती। त्यातील सुमारे 10,000 क्विंटल धान इथल्या गोदामात ठेवलं गेलं होतं। उर्वरित धान्य अन्य 18 गोदामांमध्ये आहे। 2010-2011 मध्ये महामंडळानं 1080 रुपये प्रति क्विंटल दरानं 29 केंद्रांमधून 2,63,000 क्विंटल धानाची खरेदी केली। तर 2011-2012 मध्ये सुद्धा सुमारे 2.5 लाख क्विंटल धानाची खरेदी केली होती। या सगळ्या धानाची किंमत सुमारे 40,91,00,000 रुपये इतकी आहे। जर या धानाची पिसाई करून तांदूळ तयार केले असते तर आज तांदळाचे भाव वाढले नसते, अशी प्रतिक्रिया उमटते आहे। सातत्याने हा विषय चर्चेत आलेला आहे। अशा प्रकारे धान्याची साठवणूक करून ठेवायची आणि पुढे आपण पाहिलं जसं गोंदियामध्ये हे हजारो क्विंटल धान जे आहे ते पावसात सडतंय, तसेच प्रकार अनेक ठिकाणांहून आपल्याला पाहायला मिळतात। जर या धान्यामधनं तांदूळ तयार झाला असता आणि तो पुढे विक्रीसाठी पुढच्या प्रक्रियेला गेला असता तर तांदूळाची किंमत वाढली नसते, भाव वाढले नसते, अशा प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। माझ्या मागे जो धान पडलेला आहे हा धान 10,500 क्विंटल खरेदी केलेला आहे आणि 1,01,05,000 रुपयाचा धान पडलेला आहे। महामंडळाला आम्ही प्रत्येक वेळ पत्र व्यवहार केला, परंतु अजून त्या धानाची उचल झालेली नाही आणि हा धान कमीत कमी 2 पावसाळे गेल्यामुळे धानाची स्थिती 50-40 इतका प्रतिशत खराब झालेला आहे। 10-11चा माल जो शिल्लक आहे केंद्रावर तो माल सध्या ते आम्ही झाकून त्याची सुरक्षित ठेवलेली आहे आणि मागच्या वर्षी पण तो होता तसा सुरक्षित ठेवलेला होता। आता पण सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे। तरी जो खालचे 1-2 थर आहे ते खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।